नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सातत्याने आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माबद्दल आणि त्या धर्मातल्या अनेक कर्मकांडाबद्दल माहिती देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो. त्यापैकी असं करता करता अनेक व्रतांची आपण माहिती घेतलेली आहे आणि आता इथून पुढेही सतत आपण घेणार आहोत. एवढीच एक सर्वांना विनंती आहे की सतत माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा आणि जर का माझा चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. शेजारचा बेल आयकॉन जो आहे तो आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे सगळेच व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील आणि नवीन नोटिफिकेशन आपल्याला सातत्याने येत राहील. जर का आपल्याला एखादा व्हिडिओ आवडला तर आवर्जून तो दुसऱ्याला शेअर करा. येणकेन प्रकारे शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आज काळाची गरज आहे. आपल्याला अनेक व्रतांची नावं माहिती असतात, ते व्रत केलं जातं एवढं माहिती असतं, पण ते कसं करायचं किंवा त्याच्या मागे काही कथा आहे का, त्यामागे आपल्या ऋषीमुनींचा काय उद्देश होता हा आपल्याला काही सांगता येत नाही. तर हाच आपण जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ आपण तयार करतो आहोत. आज आपण पाहणार आहोत संपूर्ण वर्षभरामध्ये 12 महिन्यापैकी ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला येणारं जे व्रत आहे, जे सौभाग्यवती स्त्रिया व्रत करतात आणि अत्यंत श्रद्धेने करत असतात आणि केवळ स्त्रियांच्या करता असलेलं हे व्रत, त्या व्रताचं नाव आहे वट सावित्री व्रत किंवा वट पौर्णिमा असंच म्हणतात याला. तर या वटसावित्रीच्या व्रतामध्ये नक्की काय करावं, कधी करावं हे व्रत, तर याच्याविषयी महत्वाची गोष्ट आहे की वटसावित्रीचं व्रत हे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून खरं तर 3 दिवसाचं असं हे व्रत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा 3ही दिवशी उपवास करून हे व्रत करावं. 3ही दिवशी वडाची पूजा करावी असं या व्रतामध्ये सांगितलेलं आहे. कारण मूळ हे व्रत जिनी केलं त्या सावित्रीनी हे व्रत 3 दिवस केलेलं आहे. आता या व्रतदिनी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला मुख्य दिवस या व्रताचा येतो आणि त्या दिवशी या वडाची पूजा विशेष रूपाने करावी. समजा जर का एखाद्या भगिनीला 3 दिवस हे व्रत करता आलं नाही तर कमीत कमी तिने वटपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवस तरी उपवास करावा आणि 1 दिवशी तरी मुख्य दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन करावं आणि हे व्रत संपन्न करावं. ज्या दिवशी हे व्रत असेल त्या दिवशी सकाळी त्या वटवृक्षाची पूजा आणि त्या पूजेनंतर त्या वडाला सूत्रवेष्टन करण्याची परंपरा आहे. सूत्र म्हणजे कापसापासून बनवलेला धागा, दोरा ज्याला आपण म्हणतो. अत्यंत मऊ सूत असलेलं सूत म्हणजे मऊ दोरा, तो त्या वडाला गुंढाळला जातो. हे त्यातलं प्रमुख कृत्य आहे. वडाची पूजा करणं, सूत्रवेष्टन करणं आणि त्या दिवशी यथाशक्ती दान धर्म करणं असं हे व्रताचं स्वरूप आहे. आणि व्रत असल्यामुळे त्या दिवशी रात्रौ त्या स्त्रियांनी जागरण करावं आणि असं जागरण पद्धतीने 3-3 दिवस व्रत किंवा वटपौर्णिमेला पूर्वीच्या काळी अनेक स्त्रिया करत होत्या आणि आजही काही गावांमध्ये अशा पद्धतीने वटपौर्णिमा करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि अशा पद्धतीने हे वटपौर्णिमेचं व्रत स्त्रिया साजरं करत आहेत. या दिवशी जास्तीत जास्त काल हा त्या वटवृक्षापाशी जावा हे शास्त्राला इथे अभिप्रेत आहे. आपल्या गावाजवळ, आपल्या घराजवळ आपण जिथे राहतो तिथे जिथे वडाचं मोठं झाड असेल त्या वडाच्या जवळ आपण जाऊन काही काळ त्या ठिकाणी राहावं, आपला काही काळ त्या ठिकाणी व्यतीत करावा असं शास्त्राला इथे अभिप्रेत आहे. आणि जास्तीत जास्त आपला स्वतःचा काळ व्यतीत होण्याकरता त्या वडाची पूजा करणं, त्याच्यानंतर त्याला सूत्रवेष्टन करणं. मग ते सूत्रवेष्टन करत असताना ज्या प्रदक्षिणा घातल्या जातात त्या किती घालायच्या वडाला? बरेच वेळेला मला मागच्या वर्षी सुद्धा एका स्त्रीने विचारलं होतं, कारण मागच्या वर्षी लॉकडाऊन चालू होतं
तर त्यावेळेला ती बराबर घाईघाईने वटपूजेला ती स्त्री गेलेली होती आणि तिने पटकन तिथनच मला विचारलं की गुरुजी वटपूजा मी करते आहे, वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात नक्की? तर त्याचं उत्तर असं आहे की एक तर वटवृक्षाला कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात. सूत्र हातामध्ये घ्यावं आणि ते सूत्र गुंडाळत गुंडाळत 3 प्रदक्षिणा घालाव्यात. समजा थोडा वेळ असेल 5 प्रदक्षिणा घालाव्यात. समजा त्याही पेक्षा आपल्याला शक्य असेल, वेळ असेल तर 11 प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा हरकत नाही. म्हणजे एक तर 3 प्रदक्षिणा, 5 प्रदक्षिणा किंवा 11 प्रदक्षिणा त्या वडाला कराव्या असं शास्त्राला इथे अपेक्षित आहे. परंतु सध्याचा काळ जर का आपण बघितला तर सध्याच्या काळामध्ये जेव्हा उपवास असतो त्या उपवासाच्या दिवशी खरं तर उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. इथे सुद्धा वडाच्या जवळ राहणे हा त्याचा अर्थ होतो. पण आपण उपवास या शब्दाचा अर्थ फराळाचे पदार्थ खाणे हा त्याचा अर्थ लावून घेतलेला आहे. काही काही ते लोक म्हणतात उपवास म्हणजे काय, खाण्यामध्ये बदल म्हणजे उपवास असं ते म्हणतात. आणि नेमकं होतं काय की ज्या दिवशी उपवास येतो त्या दिवशी ते नेहमीपेक्षा भरपूर खातात. बरं खातात ते काय खातात तर ज्याने आपलं पित्त वाढेल, ज्याने आपला वात वाढेल, ज्याने आपली पचनशक्ती बिघडेल असे सगळे पदार्थ त्या दिवशी आवर्जून ते खातात. आणि खरं तर उपवासाच्या दिवशी आपल्या या शरीररूपी यंत्राला एक दिवस का होईना विश्रांती देणं खूप आवश्यक आहे. आणि होतं काय या फराळाचे पदार्थ खाऊन खाऊन त्या शरीराला विश्रांती मिळण्याच्या ऐवजी नेहमीपेक्षा त्याला जास्ती कार्यरत आपल्याला ठेवावं लागतं. कारण हे उपवासाचे सगळे पदार्थ इतके जड आपण खातो की ते पचवायला त्याला खूप काम करावं लागतं. म्हणून पित्त प्रकोप होणाऱ्या अशा पदार्थांना आपण टाळलं पाहिजे. अशा पदार्थांचे भरपेट सेवन करणं हे टाळलं पाहिजे. आणि मग उपवासाच्या दिवशी काय करावं तर दूध प्यावं, फळांचा रस प्यावा, शहाळ्याचं पाणी प्यावं, फळं खावीत. अशा पद्धतीने आपण उपवास करू शकता. येणं केलं प्रकारेनं पोट हलकं राहील, पोट भरेल पण आणि जडत्व येणार नाही अशा पद्धतीने आपण उपहार करावा त्या दिवशी. असं करतात लोक. आणि एकदा उपवास आणि वटपौर्णिमा म्हटली की त्या दिवशी अशा पद्धतीने फराळाचे पदार्थ खायचे, उपवास करायचा. आणि वडाच्या झाडाची फांदी मंडईमध्ये विकत मिळते, ती 10 रुपयाला 20 रुपयाला घेऊन यायची, ती आपल्या घरी आणून त्याची पूजा करायची. अशा पद्धतीने आटोपती पूजा घेणं किंवा आटोपतं व्रत घेणं याच्याकडे जरा जास्ती कल सध्या दिसतो. पण या व्रतामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की वडाच्या पूजेबरोबर या वटपौर्णिमा व्रतामध्ये त्याचा कथा ऐकणं हे सुद्धा महत्वाचं आहे. अहो आपल्याकडे प्रत्येक व्रताला एक एक कथा दिलेली आहे. अहो कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे ओळख. हे आपण का करतो, कशा करता करतो आणि कसं करायला पाहिजे याचं ज्ञान आपल्याला ज्याच्यामधून मिळतं ना त्याला म्हणतात कथा. म्हणून प्रत्येक व्रताला कथा आहे. सत्यनारायण म्हटलं की कथा आहे, सत्यविनायक म्हटला की कथा आहे, हरतालिका म्हटलं की कथा आहे, मंगळागौर म्हटलं की कथा आहे. तसं वटसावित्री म्हटलं की वटसावित्री व्रताला सुद्धा आवर्जून कथा दिलेली आहे. आता या कथेविषयी अजिबातच स्वास्थ्य कुठे आपल्याला दिसत नाही. सगळेजण, सगळ्या स्त्रिया ज्या असतात त्या जेमतेम पूजा कशी तरी उरकतात, उपवास करतात, पण कथा मात्र वाचताना ऐकताना फारसं दिसत नाही. पण खरं तर पूजेबरोबर कथाही वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. याचं कारण एक जर का आपण बघायला गेलो, का कथा ऐकत नाहीत, का कथा वाचत नाहीत, कारण या कथेतला जो विषय आहे तो विषय अनेक स्त्रियांना आज भंपक वाटतो. काय असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे असं कधी कुठे असतं का, असं कधी कुठे होईल का, आणि असं कधी होऊ शकतं का, असे नानाविध प्रश्न स्त्रिया विचारत असतात. पण असा भंपकपणा त्याच्यामध्ये आहे, असा समज जो करून घेतलेला असतो तो अभ्यास न करता करून घेतलेला समज आहे. वरवर कोणाचं तरी ऐकायचं. आणि आता तर बघा व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती गेले अनेक वर्ष, अनेक दिवस आपण पाहतोय की आपल्या सगळ्या व्रत वैकल्याची, आपल्या देवदेवतांच्या अनेक ठिकाणी टिंगल चाललेली आपण बघून
बघत आहोत, ऐकत आहोत, वाचत आहोत. आणि याच्यामुळे काय झालंय तेच आपल्याला वाचायला ऐकायला मिळालेलं असल्यामुळे आपण मुळामध्ये त्याचा कधी शोध घेतला नाही, त्याच्यावर विचार केला नाही, परिणामी आपल्याला हे सगळं भंपक वाटू लागलेलं आहे. पण मी असं म्हणतो आपल्याला की एखादी गोष्ट जर का भंपक आहे किंवा त्याच्यात काही तथ्य नाहीये असा विधान करताना सुद्धा ती गोष्ट परिपूर्णरित्या आधी अभ्यासली पाहिजे आणि मग त्याच्याविषयी आपलं मत प्रदर्शित केलं पाहिजे. अभ्यासच केला नाही तर त्याच्याविषयी मत देण्यात काय त्याच्या मागे मतलब आहे. म्हणून आपण डोळसपणे, ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचा डोळसपणे अभ्यास केला पाहिजे, डोळसपणे याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तेच नेमकं याच्याकडे पाहिलं जात नाही. आणि एवढी उठाठेव करण्यासाठीही आम्हाला वेळ कुठे आहे असं स्त्रिया म्हणतात. कुठे कथा ऐकायला वेळ आहे, कुठे कथा वाचायला मला वेळ आहे. परंतु या सर्व गोष्टींच्याकडे पाहिलं तर एखाद्या आधुनिक स्त्रीला आत्ताच्या काळातल्या असं कदाचित असं वाटू शकतं हे सगळं बघितल्यानंतर की हे सगळं ऐकलं, पाहिलं, विचार केला की हे विडंबन पाहिलं, विडंबन ऐकलं की त्या एखाद्या स्त्रीला असं वाटू शकतं की असं वटसावित्रीचं व्रत करण्यापेक्षा न केलेलं बरं. कशाकरता करायचंय व्रत? पण कोणत्याही व्रताच्या आचाराची विविध अंग, ही सगळी जी विविध अंग आहेत ती प्रतिकात्मक त्यातली अंग आहेत. त्याच्या मागील आध्यात्मिक बैठक, त्याच्या मागे असलेला आरोग्यशास्त्रीय विचार आणि त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा होणारा आपल्या शरीरावर आणि मनावरती होणारा मुख्य परिणाम, या सगळ्याचा विचार करून या व्रतांची निर्मिती केली गेलेली आहे. किंवा या सगळ्याचा विचार करून जर का हे व्रत आपण आचरण केलं तर त्याचा आपल्याला अधिकाधिक लाभ, पुण्य मिळतं किंवा त्याच्यापासून अधिकाधिक आपल्याला लाभ होतो हे मात्र निश्चित. या व्रताचा मूळ जर का उद्देश साध्य व्हायचा असेल तर आपण याच्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे. एक साधी गोष्ट आहे की आरोग्यदृष्ट्या जर का वडाचा आपण विचार केला तर भरपूर ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे वडाचं झाड आहे. उत्तम सावली देणारं झाड वडाचं झाड आहे. आणि वृक्षांमध्ये सगळ्यात मोठा विस्तार ज्या वृक्षाचा होतो ते झाड जर का कुठलं असेल तर ते म्हणजे वडाचं झाड आहे. एखाद्या खेडेगावांमध्ये किंवा गावाच्या बाहेर तुम्ही एखादं वडाचं झाड डोंगरावर जंगलामध्ये जर का आपण बघितलं ना तर एक वडाचं मोठं वाढलेलं झाड हे स्वतः एक जंगल असतं. एक वडाचं झाड म्हणजे एक छोटं जंगल म्हणावं इतकं मोठं वाढलेलं असतं, इतकं त्याचा विस्तार झालेला असतो, इतक्या त्याच्या शाखा पसरलेल्या असतात, इतक्या त्याच्या पारंब्या लोंबत असतात आणि अनेक पशु आणि पक्षी आणि प्राणी, किड्यामुंग्यांपासून मोठाल्या प्राण्यांपर्यंत अनेक जण या वडाचा आश्रय वनामध्ये घेत असतात. एक वडाच्या झाडाखाली जर का आपण दुपारच्या वेळेला, सकाळच्या वेळेला कधीही तुम्ही जाऊन बघा, कितीतरी पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला वडावरती, पिंपळावरती ऐकायला येतो. त्या मानाने बाकीच्या वृक्षांवरती पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येत नाही, पण वटवृक्षाच्या खाली गेल्यानंतर आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो. याचा अर्थ कितीतरी जीव त्या वडाच्या झाडावरती निर्भर आहे. वडाचं झाड हे निसर्गाला खूप उपयुक्त आहे. म्हणून वृक्ष ही जी संज्ञा आहे संस्कृतमध्ये, सगळ्या झाडांना आपण वृक्ष म्हणत नाही, काही ठराविकच झाडांना आपण वृक्ष म्हणतो. त्यापैकी पिंपळाला आपण वृक्ष म्हणतो. पिंपळाच्या बाबतीत आपण बोलताना म्हणतो अश्वत्थ वृक्ष असा त्याचा उच्चार करतो आणि वडाच्या बाबतीत वट वृक्ष असा त्याचा उच्चार करतो. म्हणजे ज्या वृक्षांचं आयुर्मान खूप आहे, ज्या वृक्षांची वाढ खूप आहे, विस्तार खूप आहे, अशा झाडांना वृक्ष ही संज्ञा प्राप्त होत आहे. मराठीमध्ये बोली भाषेमध्ये सुद्धा वटवृक्षाचा उपयोग आपण करत असतो. कसा ते पहा, एखादा जर का व्यक्ती संकटामध्ये असेल आणि त्या संकटाच्या वेळेला जर का कोणी त्याला मदत केली तर संकटांमधून मुक्त झाल्यानंतर तो जेव्हा ती घटना लोकांना सांगत असतो तेव्हा तो लोकांना आवर्जून सांगतो की अरे मी त्यावेळेस संकटात होतो, पण त्यावेळेला अमुक एक व्यक्ती
त्याही वेळेला माझ्या मागे वटवृक्षासारखी उभी राहिली, म्हणून या संकटांमधून मी टळलो. म्हणजे